कोचिंग क्लासेसमध्ये आणि आज आपण मुलांचं लाईव्ह डेली डिवाइडची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहे। तर ही दीदी आहे। दीदी तुझं नाव सांग आणि वर्ग सांग। माझं नाव श्रावणी अनिल मोहिते आहे, मी तिसरीला आहे। ओके स्टार्ट। 5 बरोबर करायचा। एक इथं 5 बोलायचं बोल। 4 हां 8 खाली बरोबर। 48 9 वरती 45 0 3 बोल बोलत चल। 2 खाली घेतला हां 32 6 वरती लिहायचा 30 5 खाली मायनस कर अगोदर घ्यायचा अगोदर मायनस करायचं। 3 इथं 2 5 खाली घ्यायचा बोल। 5 वरती लिहायचं 5 5 जा 5 5 जा 25 हां 0 0 ओके। तो 9 व्यवस्थितशीरली सगळ्यांना दिसलं पाहिजे। 9 आहे ना गुड। हां आली ओके बरोबर आहे करेक्ट आहे ओके। आता हे बोलायचं बोल। हे 6 ह्याच्याने मोठा आहे हा। म्हणून आपण इथं वरती 0 लिहायचा आणि खाली 0 लिहायचा। हां मायनस करायचं अगोदर। थांब थांब 1 मिनिट थांब। आता तू इथं वरती 0 आणि खाली 0 घेतला का बरं घेतला? 6 एक पेक्षा मोठा आहे बरोबर ना, म्हणजे हा 1 काय छोटा आहे आणि 6 काय बिगर आहे म्हणून घेतलाय। ओके चला 2 खाली लिहायचा आणि वरती 2 लिहायचा। सबट्रॅक्ट 0 इथं आणि इथं 4 खाली लिहायचं। आता 6 पेक्षा 4 मोठा आहे आपण इथं 0 लिहायचा बरोबर। असं 6 खाली लिहायचं बोल बोल 46 हां आपण आता 7 वरती लिहायचा 42 0 इथं 4 करेक्ट आहे बरोबर। हां तर बघा पालकांनो की सर्वात महत्त्वाचं जर आपण मुलांची बेसिक पासून पूर्ण प्रॅक्टिस करून घेतली तर मुलांना अत्यंत त्यांचा बेसिक पासून सराव होतो आणि मुलगा काय करतो डिवाइड चुकणार नाही। स्टेप बाय स्टेप मुलांना शिकवणं अत्यंत गरजेचं असतं। वस्तुस्थिती अशी आहे की शिक्षणामध्ये आताही जरी तुम्ही सर्वे केला तरी बऱ्याच मुलांचा सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये डिवाइड मल्टिप्लाय वेगवेगळे सर्वे असतात एजन्सीचे, तर त्यानुसार ते मुलांना येत नाही। त्याचं कारण असं आहे की बेसिक फंडामेंटल जे असतं स्टेप बाय स्टेप तिथं कुठंतरी गडबड असते। पण इथं दुसरी तिसरी चौथीचे विद्यार्थी सुद्धा जे मोठा डिवाइड असेल स्टेप बाय स्टेप असेल, आता हा 4 अंकी डिवाइड आहे बरोबर। 4 अंकी डिवाइड बाय 1 डिजिट आहे, पण ही हिच्या वर्गाची क्षमता नाही आहे। ही क्षमता कितव्या वर्गाची आहे? चौथीची आहे। आता ही चौथीची क्षमता ही मुलगी डिवाइडची आत्ता पूर्ण करते 3ऱ्या वर्गामध्ये। याचा अर्थ असा की आपण एक स्टेप पुढे आहोत आणि म्हणून माझं सर्व विद्यार्थ्यांना पालकांना हे सांगणं आहे की मुलांचं बेसिक पाया जो असतो तो मजबूत करणं अत्यंत गरजेचं आहे। ओके थँक्यू।